घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, ओवीला आजीची खूप आठवण येत असते आणि म्हणून ओवीने सुमित्राला फोन केलेला असतो. फोनवरती ओवी खूप रडत असते आणि म्हणते, आजी मला तुझ्याशिवाय नाही करमत, मला तुझी खूप आठवण येते. तेव्हा सुमित्रा मग ओवीला म्हणते, बाळा उद्या ना मी तुला तुझ्या शाळेमध्ये लपून छपून भेटायला येते. आणि सुमित्राचं हे बोलणं ऐश्वर्या ऐकते. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला सुमित्रा ओवीला स्कूलमध्ये भेटायला जाते, त्यावेळेला ऐश्वर्या एक प्लॅन करते. तिला जे काही बोलायचे ते तिने एका कागदावर लिहिलेलं असतं आणि ते एका माणसाला फोन करून ऋषिकेशसोबत बोलायला लावते. चिठ्ठीवर ऐश्वर्याने जे काही लिहिलेलं असतं ते वाचत तो माणूस ऋषिकेशला म्हणतो, काय खेळ चालवलाय ऋषिकेशराव तुम्ही? एकीकडे तुम्ही म्हणता की माझा रणदिवेंसोबत काही संबंध नाही आणि इकडं तर तुमची मुलगी आजीसोबत लपाछपी खेळते. ऋषिकेशने हे ऐकल्यानंतर ऋषिकेश लगेच शाळेमध्ये धावत जातो आणि बघतो तर ओवी आणि सुमित्रा एकत्र असतात. आणि मग ऋषिकेशला समोर बघून सुमित्रा खूप घाबरते. तर सुमित्रा अजून घरी आली नाही म्हणून रणदिवेंच्या घरातले सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. सौमित्र सारंगला म्हणतो, आईचा कुठेच पत्ता लागत नाही. त्यावेळेला अवंतिका म्हणते, मग आता आपण आईंना कुठे शोधायचं? इतक्यात ऐश्वर्या म्हणते, जानकीच्या घरात. आणि म्हणून मग हे सगळे सुमित्राला शोधण्यासाठी ऋषिकेश जानकीच्या घरी जातात. पण तिथं गेल्यानंतर सुद्धा त्यांना घरात सुमित्रा दिसत नाही. त्यावेळेला सारंग खूप चिडलेला असतो. तो ऋषिकेशला म्हणतो, जर माझी आई परत घरी नाही आली ना तर तुम्हा सगळ्यांना जेलची हवा खावी लागेल, सावत्र रणदिवे. आणि मग सुमित्रा आई अजून घरी पोचली नाही हे कळल्यानंतर ऋषिकेश आणि जानकीला सुद्धा खूप टेन्शन येतं. सुमित्रा सकाळपासून घरात नाही हे ऐकल्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. जानकी ऋषिकेशला म्हणते, ते सगळे म्हणतात ते खरं आहे का? खरंच आई सकाळपासून घरात नाहीत? तर ऋषिकेशला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. मग ऋषिकेश सुमित्राला शोधू शकेल का हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल.